आई काय होय काय तुमचं जावाचं आहे ना, रात्रीच सांगितलं होतं ना उद्या आपण खरेदी करायला जाऊ बारशाची म्हणून. तर कुठं गेल्या होत्या तुम्ही आता? जावाच्या टायमाले लवकर जाऊ तर लवकर येऊ. पाण्या पावसाचं लेकरू संग राहते लहान म्हणून म्हणतो मी. हो ना शोभा, जाऊ ना, माहित आहे मला जावाचं आहे म्हणून. तिकडे त्या घरी गेली होती मी, जराशी झाडझुड लावतो म्हणलं आणि मग जाऊ म्हटलं. मग दिवसभर कायले तिथं, आता तिकून येईन तर मग कायले तिथं जाईन. मग मग इकडे चहा पाणी स्वयंपाकाची तयारी करा लागन मला. तर म्हणून मी आता तिथं गेली, झाडझुड करून आली. चाल आता, चालतं का, झाली का तयारी? रोज रोज झाडझुड करायची काय गरज आहे तिथं? तिथं राहत नाही काही नाही तर मग कचरा कायले होते तिथं? काय गरज होती आज तिथं झाडझुड करायला जावाची? आता कुलूप लावून द्या तिथं, राहू द्या. इथं हा ना तिथं काय, तिथं काय तुम्ही टेन्शन घेता? करा लागते, थोडंसं करा लागते. झाडझुड नाही बी कचरा राहिला तरी घरामध्ये जरासा झाडू लावाच लागते. चाल ना, चालतं, झाली का तयारी? तर चाल ना पटकन. हो झाली तयारी, चला. तू जात नव्हता ना कामाले आज, आता कसा झाला डब्बा बांधून? काय करू आई, घरी राहून घनघन घनघन चिडचिड चिडचिड. घरी राहून दिमाग खराब होईल माया दिवसभर. त्याच्यापेक्षा कामावरच बरा राहतो मी. हा, कोण करते चिडचिड तुले? काय ना दिमाग खराब होते काय ना? कोण 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 काय म्हणून राहिलं तुले? मी तर काही नाही म्हणून राहिली बाप्पा, मी तर इथं उगी मुगी बसले. हा तू नाही आई, गौरी पाय ना निरा काय ना काही बोलतच राहते. असं तसं हे धमकन इचकं अतले का काही ना काही असं आहे ना तसं आहे करतच राहते. आता बसला होतो चांगला व्यवस्थित मस्त आरामात बसला होतो मस्त बाबूली घेऊन. आली ते लागली पटक पटक कटाने म्हणून दिमाग सटकला माहिती. चाल म्हणतो बांध डब्बा चालला जातो मी. दिवसभर तू तशीच करशील म्हटलं म्हणून मी चाललो. काऊन काय म्हणी? कायच्यासाठी पटत पटत करी? असं मग तुम्हाला नाही का नियमन, मलेच आहे का नियमन, असं तसं करे. आता तू बोलतं म्हणते आजीसोबत, आता म्हणते आई कशात यायची, आईसोबत बोलत राहते म्हणते. आणि मला काहून तुम्ही मना करता म्हणते, मग आईसोबत बोलाले, मग आईले फोन कराले, अशी तशी मला म्हणून राहिली ते. मी माई संग बोलत राहतो म्हणते ना? हो तू आई संग बोलत राहतं म्हणते, घंटा घंटा 2-2 घंटे बोलतं म्हणते. तू आई संग आणि मला मना करता म्हणते तुम्ही, तू आई संग बोल नको. पाय आता काय म्हणाव? हा काय म्हणाव आता? काय बोलत राहतो मी 2-2 घंटे मग आई संग? आता का आता फोन केला होता आईनं तर मला बारशाचं सांगासाठी फोन केला होता. बारसा आहे म्हणे, ये जा म्हणे, सगळे ये जा म्हणे. तर त्याच्यासाठी फोन केला होता आईनं मध्ये. आणि काल काल केला होता तर काल काय तुझी मामी माहेरी गेली होती तर अचानक बोलावते म्हणे मामाले घेवाले. तर म्हणून मग मला सांगे आई अशी म्हणते म्हणे मामी. आणि मग मामा म्हणते म्हणे तू का मी नाही जात घेवायला, अशी तशीच सांगे बापा. उलीस 10 मिनिटच तर बोलली आणि ते 2 घंटा म्हणते का गौरी? हो ते अशी म्हणून राहिली. काल आई बोलली म्हणते घंटाभर आजीसोबत, आजही आजीसोबत बोलून राहिली म्हणते. आई म्हणते निरा आजी संगत बोलत राहते म्हणते आई, आणि मला बोल नाही देत म्हणते आई संग. अशी ते माझ्याजवळ घन चिडचिड करून राहिली. आई खरंच तू कायले आई आजीच्या गोष्टी ऐकत राहतं? हा आजी सांगते मामी अशी मामी तशी, कायला ऐकतो तू? त्याच्या घरचं ते 5 बसे. हो त्याच्या घरचं ते 5 बसे खरी गोष्ट आहे, पण आता सांगते मग आई आता ऐकून घेतो. हा ते तिचं मन मोकळं कोणाजवळ करा सांगतो तर करते मला फोन, सांगते मग साऱ्या मनातल्या गोष्टी ऐकून घेतो मी. चुपचाप राहतो. मग तू आजी गौरीवाणी गौरीच्या आईवाणी म्हणते काय अशी करवण तशी करवण? आता माय कोणतं इथं सासून सासरे ना देरनं भासरे आहे तर मी झगडे भांडणं करन, मी झगडे भांडणं लावून मी. हा सांगतो झालं माय वय, आता मी आता कोणाही संग बोलो. आता माई सून वय तर सुनीसारखी राह म्हणा, सासू बनते का आता ते माईवाली? हा बस आई आता चुप राह बा, तू नको लाव आता तुझं रामायण. चाललो मी घरी राहिलो तर ते अलग ते महाभारत सांगते आणि तू मग रामायण सांगतो. आता नाही मला ऐकायची इच्छा रामायण महाभारत. तुम्ही दोघी करत बसा काय आहे ते. आता चाललो बा मी कामावरच बरा राहायचो, तिथं कामावरच फ्रेश राहतो मस्त. हा मी कायचे रामायण सांगतो तुले. जाय मग छत्री गित्री नाही नेत का? छत्री गित्री नेणं छत्री राहू दे, काही नाही छत्री गित्री. बरं ठीक आहे, जाय. आणि गोल्या आता पाणी पावसाचं लवकर येऊन जात जा बरं. आता उसरा पासरा येत नको जात जा. आता पाणी गिनी आला तर मग रस्ता दिसत नाही. हो आता लवकरच येतो. नाही 5 वाजता तर कामावून सुटून जातो. आता पहिले तरी 6-7 वाजेपर्यंत करू. आता नाही, आता 5 वाजता सुटून जातो कामावून, 6-7:30 पर्यंत घरी. हा बस तसंच करायचं. कुठं चालली? झालं का डब्बा? हो झाला, बांधला न्या. तू कुठं चालली होती? हाबडूबड कामं करताना बाहेरच जातो. कुठं जातं? मी कुठं काय तुम्हाला सांगू, मी अंगणवाडीत नसतो जात काय? 11 वाजले ना. आता जाऊ नका अंगणवाडीत. आता तुम्हाला तर कामाला जात नाही तुम्ही, तुम्हाला तर उशीरच होती. हा 12 वाजता 11 वाजता जात असता. पाणी नव्हता येत का? पाण्यात थांबलो मी, नाही तर रोज काय 11-12 वाजता जातो का मी? 9 वाजताच निघून जातो घरून. आज पाणी चालू होता म्हणून गेलो नाही.
पाणी चालू होतं. बहाणे पाहिजे फक्त तुम्हाला. पाणी होतं हे होतं ते होतं. कामाले न जावाचे, घरी राहायचे. कायचे बहाने रोजच जातो मी. आजच पाणी आलं म्हणून पाणी येऊन राहिलं होता म्हणून आजच नाही गेलो बा. आता चाललोच ना मी. काय दिवसभर घरी राहतो का मी? जातोच ना मी. तर माझी स्वतःची गाडी राहिली असती ना तर मी थांबलो बी नसतो मी. तर पाणी पावसाच्या गाड्या दिसत नाही तिथं बस स्टँडवर आणि गाड्या लेटही होते पाणी पावसाचा. तर म्हणून मी थांबलो. माझी स्वतःची राहिली असती ना आता गाडी. म्हटलं होतं ना तेव्हा घेतो तू नसतं नाही घेऊ दिली. घेऊन घेतलं असतं ना गाडी तर मग फायद्यात राहिलो असतो मी. जुनी पुराणी घेऊन काय करता? जुनी पुराणी घेऊन काय करता? सगळं त्या गाडीलेच पैसे लावत बसा. नवी घ्या म्हणून मी. मग पैसे इथं नाही केले तुला. तुझ्या बहिणीला मागितले होते पैसे तर तुझ्या बहिणीने तर मना करून दिलो. हो ठीक आहे, घे जा. काय आता कामाला जावाच्या टायमाला लावून राहिले फालतूची. मग बोलून काले राहिली मध्ये. आता घेतो म्हणतो तर आण बरं. चाल बरं कांता. तुझ्या बँकेत असेल ना पैसे काही तर भरून देऊ. 10-20 हजार भरून देऊ आणि नवीनच गाडी उचलून घेऊ. 10-20 भरू आणि मग बाकीचा हप्ता महिन्याचे असं किस्तान करू. लोन भेटते. नाही बापा, लोन नाही घेवायचं आहे. लोन घेऊन काही फसायचं नाही आहे. थांबा 2 वर्ष थांबा. कॅशनच घेऊन घेऊ आपण. अरे कांता 2 वर्ष थांबायला लावतो काय? अजून भाव वाढते गाडीचे. चाल ना लोनवर भेटते आणि तिथंच लोन होते आणि तिथंच भेटते. फक्त 10-20 हजार जेवढे आपल्याला भरायचे तेवढे भरायला लागते आणि बाकीचे उरले पैशाचं लोन तिथून ते लोकच करून देते गाडीवालेच. नाही बापा, तरी नाही. मला याच्या लोन मध्ये फसायचं नाही. एक वेळा लोन मध्ये घुसलो आपण का बस निघणं मुश्किल होते. मग नाही बापा, ते बंद करा तुम्ही. आणि जसं चालून राहिले तसं चालू द्या. कांता ऐक ना कांता. पाय तू अशा पाण्या पावसाचा मग मला टाइम होते. मग इकून जाले टाइम होते तिकून येवाले टाइम होते. तकलीफ होते पाण्या पावसाची. आणि लागून तर स्वतःची गाडी राहीन तर मग मी कधी बी येणं जाणं होते माय. मग काही टेन्शनच नाही. मला गाडी पाहणे लागत ना काही नाही. पाणी येऊ तिकडे नाही येऊ तिकडे काही फरक पडत नाही. लावली आपली गाडी का चाललो. आता अजून खर्च आला ना. तुम्ही अजून खर्च लावता काय व? आता खर्च आला. आता कायचा खर्च आला तुले? आता कायचा खर्च आहे? ये मा भावाच्या पोरीचा बारसा आहे ना. सांगितलं ना मा भावानं, मा आईनं सांगितलं ना. रविवारचा ठेवलाय. जावं लागतं ना रविवारी. तर लेकरासाठी घ्यावं नाही लागन का काही? नाही सोन्याचं तर चांदीचं तरी काही कडे गिडे घ्यावं लागन म्हणतो ना. आता चांदी बीचं बी महागच आहे ना. आणि तुम्ही आपलंच लावता. घेतलंच पाहिजे काय? आज जशी परिस्थिती आहे तसं वागा. एक ड्रेस घेऊन घेतो. एक ड्रेस घेऊन घेतो आणि झालं. कायले चांदीचं घ्यावं लागते. नाही व, आता एवढं मोठं बारसं करून राहिले. मग मी फक्त एक ड्रेसच घेईन तर शोभन काय? नाही शोभणार. काही चांदीचे कडे गिडे घेईन तर चांगलं वाटन. सोन्याचं तर म्हणूनच नाही राहिली मी. चांदीचंच घेईन म्हणतो. आणि मा भावालाही कपडे घ्यावा लागते. मा वहिनीलाही साडी घ्यावा लागते. नाही व, चांगलं नाही दिसणार ना. तिच्या माहेरची मा वहिनीच्या माहेरचे लोक येतील आणि सगळे मोठं वस्तू आणतील आणि मीच फक्त कपडे घेऊन जाऊ काय? चांगलं दिसन काय? अरे परिस्थितीले शोभन तसं करावं. काही नाही होत. चांगलं दिसते. काय होते? नाही परिस्थिती तर काय चोरी करून नेऊन देशील का? करून देशील का त्या भावाच्या पोरीले? पण आहे ना मापाशी असल्यावर बी आहे मापाशी. आता थांबा तुम्ही. हो वा. नवरा म्हणते गाडी घेऊन देत नाही. भावाच्या पोरीसाठी आहे त्यापाशी नाही. अट बापा, काय करावं अशा नवऱ्याचं. तर ठीक आहे, तुम्ही 2 महिने थांबा. 2 महिने थांबा. 10-20 हजार रुपये भरून लोन न घेऊन घेऊ. 2 महिने थांबू शकता. 2 महिन्यानंच आता एवढे दिवस थांबले तुम्ही तर 2च महिने नाही थांबा 2 महिने. आता हे बारशाचं आटपू द्या. बारशाचं करू द्या मला खर्च. आणि मग 2 महिन्यानं पाहू तुमच्या गाडीचं. ठीक आहे कर. मी तुला मना नाही करत. कर तुला काय करायचं आहे जे करायचं आहे कर. पण घेऊ मग 2 महिन्याने घेऊ. हो घ्या. बांधला डब्बा उचला जा. मी चालली शाळेत. दाखवा बरं भाऊ. माझ्या सासूसाठी चांगली भारीतून साडी दाखवा. माझ्या सासूच्या नातींचा बारसा आहे तर दादी एकदम उठून दिसली पाहिजे. सगळ्यात अलग दिसली पाहिजे पोरीची दादी. तर द्या बरं एक मस्त अशी भारीतून साडी दाखवा बरं माझ्या सासूसाठी. ठीक आहे दाखवतो. तो बजेट काय आहे तुमचं? म्हणजे कुठपर्यंत पाहिजे साडी? कुठपर्यंत म्हणजे? पुरी पायापर्यंत. झालपोल आखूड साड्या राहते का तुमच्याजवळ? कुठपर्यंत पाहिजे वाली? कमरेपासून तर पुरी पायापर्यंत झाली पाहिजे तशी दाखवा साडी. शोभा काय दाखवा भाऊ. चांगली साडी दाखवा एक. बस 1000-1500 पर्यंत दाखवा. 1000-1500 काय होईल आई? चांगले 4-5 हजाराची घ्या. नाही वा शोभा, काय करू हो एवढी 4-5 हजाराची साडी घेऊन? नाही बाबा, मानं घाल नाही होत नाही. मग काय ते रोज घालता येते का होत्या एवढ्या महाग साड्या? एक दिवस घाला ना मग कपाटात ठेवा. नाही भाऊ, चांगली 1000-1500 पर्यंत अशी रोज घालू शकली पाहिजे अशी साडी दाखवा पतलीशी. हो, जास्त भारीतून नको दाखवा. घ्या ना आई. दादी व्हा ना तुम्ही. बारसं करून राहिलो ना आपण नातींचं तर मग कायले डील खाता? घ्या. मग लागेल तर कार्यक्रमात घालत जाते साडी. कुठे कार्यक्रम असला का तेच ते एकच साडी घालत जाऊ. मग कुठे कार्यक्रम असला का? हा, काही नाही होत वाली. हट. नाही भाऊ दाखवा 1000 पर्यंत. 1000-1500च्या आतच दाखवा चांगली साडी. 1000-1500च्याही मस्त भेटते. एवढं 4-5 हजाराचं. 4-5 हजारात आपले तिघीचे कपडे येऊन जाते व राधाचे तू ये ना माये. तिचे लाईनीचे बी होऊन जाते.
तेवढ्यात एकटीसाठी माझ्यासाठी 4-5 हजाराची म्हणून राहिली. घ्या ना आई, आहे ना तुमच्या पोराजवळ पैसे. असं थोडी पैसे नाही आहे म्हणून, आहेत पैसे. तुम्ही असं नको समजा की त्याच्यापाशी पैसे नाही आहे त्याच्यापाशीजवळ पैसे. राहू द्या, आहे तर समोर कामी पडन. अजून आता गणपती येते, अजून गणपतीत घ्यावा लागन. अजून आता रक्षाबंधन येते, रक्षाबंधनले साडी घ्यावा लागन. आता अजून तुले, राधाले, मली आणि कांताले, शांताले यायले बी घ्यावा लागन. बिंदू येते, घेऊ ना तवा बी घेऊ. आता घेऊन घ्या. आता कार्यक्रम अलग, तवाचा कार्यक्रम अलग राहते ना आई. झाला का निर्णय बसला का? कितीपर्यंत काय कशी साडी दाखवू? दाखवा 1500 पर्यंत, 1000 पर्यंत दाखवा. बस 1000 पर्यंत. ठीक आहे भाऊ, दाखवा 1500च्या आतच. 10 साड्या घ्यायच्या आहे मला भाऊ, 10 साड्या. तर बरोबर लाव जा, किंमत बरोबर लाव जा बापा. बापा 10 कोणासाठी हो बाबा? नाही का पाहुणे? शांताबाई, कांताबाई, त्याची ननदबाई, अजून बिंदू, तिची सासू, येऊन नाही का पाहुण्या? माई वहिनी. मग लागन नाही का साड्या? आता मग साड्या नेसवशील का सारायले? नाही नेसवल्या तर चालते, भाषामध्ये थोडी साड्या नेसवते तू. त्या आणतीन आपल्यासाठी, आणि आपण नेसवलं दिलं तर काय होते आई? हा, काय फरक पडते नेसवलं तर? पण बारशात कोणी नाही देत बा साड्या. हा, ते आणतेच लागन तर आपण नाही द्यावं लागत ना बारशाच्या घरवाल्याले. काही नाही होत आई, असं काही नाही, देता येते. आता बारसा आहे आपल्या घरी, दुसरा कोणता कार्यक्रम आहे मग? चला, कांताबाई शांताबाई येतच राहते दिवाळीले, रक्षाबंधनले. पण ते बिंदुताईची सासू, शांताबाईची ननदबाई, माई वहिनी यायला आपण घेतो काय कधी? नाही. मग ते आपल्यासाठी आणतीन तर आपण बी रिटर्न गिफ्ट दिलं पाहिजे ना. तर म्हणून म्हणतो 10 घेऊन घेतो साड्या, काय होते? घेऊन घे मग, काही नाही होत. शांता, फोन आला होता तुझ्या आईचा सकाळीच. हो, मला आलता बेबी. काय म्हणे आई तुम्हाला? बारसा आहे म्हणे नातींचं, रविवारचं ठेवलं म्हणे, तर ये जा म्हणे. सुनीले, पोराले, सगळेले घेऊन सहपरिवार ये जा म्हणे, अशी म्हणे बा. हो, मले म्हणे. शांताबाई, हो बोल ना कांता. आईचा फोन आला होता सकाळी, बारसा आहे म्हणे दादाच्या पोरीचं, रविवारचं. हो, बेबी बाईले बी केलता फोन आईनं. जाऊ ना मग कांता, जाऊ बारशाले. हो जाऊ ना बेबी बाई, जाऊ आपण सगळेच जाऊ बारशाले. पण काय घ्यावं लागन ना? हो शांताबाई. हा बेबी बाई, मी चांदीचे कडे घेतो म्हणतो. मग मी याच्यासाठी सांगून राहिली का बा, एकसारखं नाही झालं पाहिजे ना. तर मी घ्यावतेच आणि तुम्ही दोघी नाही घ्यावतेच, म्हणून मी सांगून राहिली. मी चांदीचे कडे घेतो म्हणतो, पतलेचे. हो भारी मा, बरं केली सांगून दिली. तर पाय माय मनात तेच होतं, मी म्हणून चांदीचे कडेच घेतो म्हणून. बरं झालं का नाही मी सांगितलं? माय मनात तेच आलं, मी घेऊन गड्या म्हटलं चांदीचे कडे. अजून कोणी घेईन म्हटलं, तिकडे कोणी घेतले तर चालते, पण आपल्या तिघ्यामध्ये अलग अलग घ्यावा म्हणून मी सांगून देतो म्हणून. बरं झालं सांगले. आता मी दुसरं काही पाहतो. तू शांताबाई, तू काय घेता? मी पाहतो आता. तू चांदीचे कडे घेता ना बेबी बाई, मग तुम्ही काय घेता? मी हे कडे तर मी पाहतो, नाही तर कंबरपट्टा घेऊन घेऊ काय चांदीचा, नाही तर पैंजण घेऊन घेतो. पायल घेऊन घेतो, मी पायल घेऊन घेतो चांदीची. हो जमते ना बेबी बाई, पायल बी मस्त जमते. आणि तू भेद्रू, तू काय घेतो? मी सोचलं नाही बेबी बाई, अजून पाहतो मी काय घ्यायचं आहे का. चाल ना मग शांताबाई, उद्या काय घेता तर तिथंच विचार करजो. उद्या घेऊन घेऊ. मग काय वेळेवर घेऊ काय? उद्या घेऊन घेऊ आणि रविवारी सकाळी चाललो जाऊ मग, नाही बेबी बाई? हो भेद्रू, चाल मग उद्याच घेऊन घेऊ काय घ्यायचं आहे तर. तू आज रातभर विचार कर काय घ्यायचं आहे तुले तर, आणि उद्या चाल मग घेऊन येऊ आपण. कपडे घ्यावं लागन ना अजून, त्या भाऊसाठी बी घ्यावा लागन, आणि लेकरासाठी. हो, कपडे घ्यावा लागन ना, कपडे तर घ्याच लागन. चाल मग उद्या चाललो जाऊ, आणि तू विचार कर आज रातभर काय घ्यायचं आहे तर तुले. हो विचारतो मी, रातभर करतो विचार मी. बापरे बापा, आई शोभा, ये कोणाची बॅग भरली? कोण चाललं कुठं? हा, कोणी कुठं नाही चाललं. हे खरेदी होय आम्ही करून आणली. आज गेलतो ना आई ना मी खरेदी करायला, तर एवढी खरेदी करून आणली. बाकीचं सामान अजून डब्बे तिकडे ठेवले आहे. अरे बापरे, एवढी खरेदी? असं काय आणलं बा तुम्ही, एवढी खरेदी करून आणली म्हणता? आणि तिकडे ठेवल्या डब्बे म्हणजे काय 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 डब्बे कायच्यासाठी आणले कुठे डब्बे? आणि याच्यात त्या 2 थायले म्हणजे काय? डब्बे म्हणजे खोके खाके. मासाठी बांगड्या, आईसाठी बांगड्या, आणि राधासाठी बांगड्या, त्याचे खोके खाके. आणि लहान बाईसाठी कपडे घेतले, तिचे कपडे तर खोक्यातच येते ना, ते खोके खाके म्हणून राहिली. असं, आणि हे बॅग मध्ये हे काय होईल एवढं मोठं? कपडे. कपडे? एवढे मोठे कपडे? कोणाचे होय एवढे मोठे कपडे? एवढे मोठे कपडे आणले का? आमचे तर अजून तिकडेच ठेवले आहे, आईच्या खोलीत, आणि मायन राधाचे आपल्या खोलीत. हे कोणाचे कपडे होय?
हे पाहुणे येतील का नाही तर पाहुण्यासाठी घेतले नाही हे कपडे. पाहुण्यासाठी पाहुण्यासाठी काय ते कपडे घ्यावे लागते आई? पाहुण्यासाठी कपडे घ्यावे लागते काय? नाही घेत रे शांतुल्या, कोण घेते बारशामध्ये कपडे? पण आता शोभा म्हणे करूनच राहिलो म्हणे आपण धुमधडाक्यानं म्हणे बारसं, तर कपडे घेऊ म्हणे सारे. घे म्हटलं. मग तर घेतले तिनं साड्या, घेतल्या तिनं 10 साड्या घेतल्या आणि लहान लेकराईसाठी कपडे घेतले. हा मग काय झालं घेतलं तर? आपण केलं कोणासाठी? तर पापात जाते काय ते? नाही पापात तर जात नाही म्हणा, पण वेळेवेळेचा बी महत्व राहते. वेळेवर करावं लागते ते. लग्नात घेते बापूनी कपडे, बारशात घेते. मी पहिल्यांदाच पाहिलं ऐकलं. आपल्या खुशीनं, आपली खुशीनं कधी बी घेऊ शकतो आपण. तुम्ही म्हणाल तर वापस करू काय? चिडचिड कराल तर वापस करतो. नाही कायले आता आणले तर कायले वापस करता? नको करू वापस. तसं कोणाकोणाने सांगितलं? सगळेलेच सांगितलं, कोणाकोणाला विचारूच नका तुम्ही, सगळेलेच सांगितलं. आण हो शांतुल्या, आता उद्याच काय आणायचं काय नाही ते उद्या घेऊन ये. मग आम्ही बी चिवडा की करायला तयार राहतो. लाडू चिवडा करून घ्या लागन. मग पाण्या पावसाचं कधी टाइम भेटते नाही भेटत, उद्याच घेऊन ये बरं सगळं. आनंद ना आई, आता उद्या शुक्रवारचा आहे. उद्याचा आनंद मी शनिवारी आणन. मी रविवारचाच आहे ना आपला कार्यक्रम. आनंद मी शनिवारी. आणि घरचेच आहे ना? आचारी तर सांगा नाही लागणार ना? नाही घरचे करून टाकते बाया. आचार्य नाही सांगा लागत. आई गावातले लोक जेवायला सांगा लागन ना? गावातले हो, गावातले सांगा लागन नाही तर मग चांगलाच कार्यक्रम होते मोठा. आई मग घरी नाही होणार, मग हॉल करावं लागेल मग तो. हा एका साक्षगंधाचेच पाहुणे होईल ना मग. करून टाक जा, एकच वेळा करायला लागते बारसं. मग काय आपण घडी सदैव थोडी वाढदिवस करतो. करून टाक जा, उद्यापासून बंदोबस्त करा बरं. एक हॉल पाहून घ्या, हॉलवरच केक बी कापू हॉलमध्येच, आणि बारसं बी हॉलमध्येच करू, आणि जेवण खावणं हॉलमध्ये. मग लागन तर कपडे लत्ते देणं घेणं करायला घरी. मग आपले जे पाहुणे आहे घरचे घरगुती, मग दुसऱ्या दिवशी बारशाच्या दुसऱ्या दिवशी त्याचा पाहुणचार करू. हो मग मला आचारी ढूंढा लागन बेटा. पहिले आचारी ढूंढतो, मग तो माल मटेरियल सांगते आणायचं काय लागते काय नाही. किती लोक जाऊन आपल्या गावातले आणि पाहुणे आपले, तो पाहतो मी तसं. आचार्याला लोक किती घाती सांगून देवाचा, बस मग तो लिहून देते तसा किराणा घेऊन यायचा. हो ना, काय झंझट नाही करायला लागत. घरी करा रे, बाया मोठ्या सजून धजून येतात आणि त्याला करायला लावा लागते. नाही जमत नाही. ते आचार्य सांगितले पैसे देऊन करून घेते स्वयंपाक मस्त. करून घेतो मी उद्यापासून तयारी सुरू. हो उद्या पाहतो मी, आचारी पाहतो मी उद्या. आणि हॉल तर आपल्या गावातलाच बुक करून घ्या लागन. आता बस आपलं आता काही लग्न सराईचे तर खाली तसं हॉल बातच बुक होते. हॉलाचं काही टेन्शन नाही. लग्न सराई मध्ये राहते तसं. मी उद्या आचारी पाहून घेतो आणि मग उद्याच काय त्याच्यापासून नक्की करून घेतो. आणि किराण्याचं लिहून घेतो आणि परवा जाऊन किराणा घेऊन येईन मग सगळा. हो तसंच तर सांतुल्या. रविवारी बारशाला जावं लागते घाटला किले. शांतुल्याच्या पोरीचा बारसा आहे, रविवारचा ठेवला. तर मी म्हणतो का, ऐकून राहिल्या काय बोलून राहिली मी? ऐकू येऊन राहिला? अरे काय म्हणतो तू? चहाही नाही पिऊ देत काय? झाला ना चहा पिऊन, तरी सुरकू करूनच राहिले. सुरक्यात घेऊन राहिले चायचा. तर झालाही तरी पुरी चहा पत्ती गी पिऊन घेता काय खालची तर? मी काय बोलून राहिली त्याच्यावर काही ध्यान नाही. बस चायच्याच सुरक्या घेणं चालू आहे तुमच्या. काय म्हणता बोल. ऐकूच नाही आलं का तुम्हाला मी काय बोलली ते? नाही बोल, काय म्हणत होती? चहा पित असताना मला काय ऐकू येत नाही. काय बापा एवढं प्रेम त्या चहावर? दुसरी बायकोच होय का तुमची ते चहात? माझ्याकडे ध्यान नाही तुमचं त्या चहामध्ये? काय एवढं आहे त्या चहामध्ये तर? नाही बा, आपल्याला चहा भेटला, जेवण नाही भेटलं तरी चालते. आपण चहाचे प्रेमी आहो. बोलतो काय म्हणत होती तू? बारसा आहे म्हणतो रविवारचं, शांतुल्याच्या पोरीचं जावाचं आहे. असं काय? बरं जातो ना तर मग. चालली जातो शनिवारी, चालली जातो संध्याकाळच्या गाडीनं. नाही शनिवारी नाही, रविवारीच जाईन. 2 वाजताचा बारसा आहे, 2-3 वाजताचा. सकाळीच निघून जाईन घरून 8 वाजता पोहोचून जातो. शनिवार पासून जाऊन काय करू, रविवारीच जाईन. रविवारी जातो ना. मी काय मना करतो का तुला? चालली जातो ना. नाही मना तर नाही करत म्हणा तुम्ही, पण तिच्यासाठी काही घेवायचं आहे ना, तर काय घेऊ ह्याच विचार करून राहिले मी. ते कांता चांदीचे कळे घेतो म्हणते, बेबी बाई पायल घेतो म्हणते. मी काय घेऊ? अरे बेबी बाईले बी सांगितलं काय? हा बेबी बाईले बी सांगितलं. चांगलं आहे मग. चालले आता. तर तू काय घेतो बट? तू ते कमरेचा दोरा घेऊन घे. चांदीचा भेटत असते ना, लहान लेकराले घालते. चांदीचा? हा चांदीचा नाही तर सोन्याचा घेतो काय? हा मी म्हणत होती का सोन्याचं काहीतरी करावं बा. तर सोन्याचं काय करू? सोनं महाग किती आहे? सोन्याचं काय करतो तू? लहानशा लेकराले काय करून देशील सोन्याचं? राहू दे, काहीच नको करू. तू बी पायलच देऊन देतो, अलग पायल. बेबी बाई बी पायल देऊन राहिल्या ना, मी बी पायलच देऊ. दे ना, काय होते? तू न बेबी पाय देऊन राहिले ना, अजून तिकडे कोणी आनंद तुम्हाला माहिती आहे काय?
तेच तर मी म्हणतो, हे पायल काय हे कॉमन चीज आहे, कोणी बी आणते ते. मी वेगळं काही घेतो म्हणतो. वेगळं काही नाही हाय. मग ते आहे तर पाहिलं आहे, हाताची कडी आहे, दुसरं काय, दुसरं काही नाही. ते झुमके घ्यायचे, ते कमरी ते बांध लावते बाया, ते बायाचं होय ते लेकराचं तुझे. तू पायलच घेऊन घे आणि बस झालं. जास्त काही दिमाग खपवू नको तू. पायल घेऊन घे आणि जाय तिकडे. नाही, मी पायल तर घेत नाही मी. करतो मी विचार, करतो मी. तुम्ही नको घ्या टेन्शन, मी उद्यापर्यंत करतो विचार. कर बुवा, विचारच करत राह. अजून आहे का चहा थोडंसं आणून दे बरं. काय चहा चहा करता व? आता डायबिटीस होऊन जाईल ते फालतूचा. तर चहाच बंद होईल. एक कप पेता तर प्या चुपचाप. त्याच्यात तेवढंही नाही पेवाले भेटणार, मग तरसून जाण चहासाठी. अरे हो बटा, भेटते तो खूप प्रमाणाच्या बाहेर नाही खावा पिवा. ठीक आहे, राहू दे.